नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी म्हणून साजरा करतात. या दिवशी भोगीची भाजी करण्याची प्रथा आहे. न खाई भोगी तो सदा रोगी हे बऱ्याच जणांनी आपल्या आजीकडून नेहमी ऐकलं असेल. कोकणात या भाजीला लेकुरवाळी भाजी म्हणतात. हिवाळ्यात आपल्या परसातल्या विविध हिरव्यागार, पौष्टिक आणि उष्ण गुणधर्म असलेल्या भाज्या आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी असा थंडीचा उष्ण मेनू एकदम झक्कास. चला तर लगेच बघूया आजची रेसिपी. भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 2 वांगी उभे चिरून घेतलेले आहे. पाव वाटी मटार, 1 वाटी घेवडा घेतलेला आहे, हा पण बारीक निवडून घेतलेला आहे. ओले हरभरे घेतलेले आहेत अर्धा वाटी. शेवग्याच्या शेंगा, बीन्स घेतलेले आहे अर्धी वाटी गाजर, 1 बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. ओला नारळ 1 छोटी वाटी खवून घेतलेला आहे. 2 चमचे शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. 1 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत. 1 चमचाभर गूळ घेतलेला आहे आणि इथे काही कोरडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून घेतलेली आहे हळद, 1 टीस्पून गरम मसाला, 1.5 टीस्पून आपण घेतलेला आहे लाल तिखट, अर्धा टीस्पून आपण घेतलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. गॅसवरती एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा आपण छान हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा इथे हलका गोल्डन ब्राऊन झालेला आहे. ओलं खोबऱ्याचा किस घेतलेला तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि हा आपण मिनिटभर तेलावरती परतून घेणार आहोत. अद्रक लसूणची पेस्ट ॲड करूया, ही सुद्धा परतून घेऊया. आता आपण यामध्ये पांढरे तीळ ॲड करूया, मिक्स करून घेऊया. आता आपण जे कोरडे मसाले घेतलेले ते सर्व यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सर्व मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे. टोमॅटो ॲड करणार आहोत आणि हा सुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता आपण यामध्ये एक एक करून सर्व भाज्या ॲड करणार आहोत. सर्वात अगोदर ग्रीन वाटाणे आपले जे आहेत ते ॲड करणार आहोत. बीन्स, हरभरा, शेंगदाणे, गाजर, शेवग्याच्या शेंगा, वालपापडी, वांग, बटाटा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत. गूळ ॲड करूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून थोडीशी आपण टाकून घेणार आहोत. आता हे सर्व एकदा परत मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅस करून आपण यावर झाकण ठेवून साधारणतः एक 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत. 2 मिनिट झालेले आहेत. झाकण उघडून बघूया. सर्व भाज्या आता आपल्या परतून झालेल्या आहेत आणि व्यवस्थित आपण त्याची वाफ सुद्धा काढून घेतलेली आहे. आता आपण या भाज्या शिजण्यासाठी यामध्ये पाणी ॲड करणार आहोत, पण आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. तर मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करते, जेणेकरून आपल्याला भाज्या शिजायला सुद्धा पाणी लागणार आहे. त्यामुळे आपण थोडं जास्तीचंच पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपल्याला मीडियम गॅसवरती ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. तर मी पुन्हा यावरती झाकण ठेवून घेते आणि आपला गॅस मीडियम करून घेते. झाकण उघडून बघूया आपल्या भाज्या शिजल्यात की नाही. आता आपण ते चेक करूया.
बटाटा पण शिजलेला आहे, शेंग पण शिजलेली आहे, इझिली कट होते. गाजर आणि वांगा बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही. आपण यामध्ये थोडासा हलकासा त्याला ग्रेव्ही ठेवलेली आहे. गॅस बंद करून घेऊया आणि बाजरीची भाकरी तयार करून घेऊया. भोगीच्या भाजीसोबत आपण बाजरीची तीळ लावलेली भाकरी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे अर्धा छोटी वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे. इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये बाजरीचं पीठ काढून घेते. तुम्ही हवं तर थंड पाणी सुद्धा यामध्ये ॲड करू शकता, पण मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते यामध्ये थोडंसं ॲड करते, साधारणतः अर्धा वाटीभर. आणि हे आपण चमच्याने, पाणी गरम आहे म्हणून आपण हे पीठ चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. पीठ मळून घेऊया. बाजरीचे पीठ हलकं असतं त्यामुळे त्याला पाणी जास्त लागत नाही. तर आपण जेवढं पाणी टाकलेलं त्यामध्ये आपलं पीठ मळून होईल, त्यामुळे जास्त पाणी टाकायची गरज लागणार नाही आहे. इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. मी याच्या 2 छोट्या छोट्या भाकरी करून घेणार आहे. तर मी याचे 2 गोळे करून घेते. या पद्धतीने हलकंसं मळून घेऊया पोळपाटावरती. या पद्धतीने आपण जे पांढरे तीळ घेतलेले ते इथे यावरती आपण टाकून घेणार आहोत आणि सुरुवातीला यावरती आपण हा गोळा असा ठेवून घेणार आहोत, जेणेकरून व्यवस्थित खालच्या बाजूला असे तीळ सर्व जागी पसरतील आणि लागतील व्यवस्थित आपण जी भाकरी थापू त्यावरती. तर वरतून थोडंसं आपल्याला बाजरीचं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही भाकरी हलक्या हाताने आपल्याला थापून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर थापता येत नसेल तर लाटून सुद्धा घेऊ शकता. इथे आपली भाकरी थापून झालेली आहे. एवढी जाडसर मी अशी ही थापून घेतलेली आहे. तर आता आपण ही तव्यावरती टाकून घेऊया आणि वरतून आपण थोडंसं पाणी लावून घेऊया. आता ही भाकरी आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. भाकरीच्या वरचं पूर्ण पाणी कोरडं झालेलं आहे, सुकलेलं आहे. आता आपण भाकरी उलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने आपण ही छान शेकून घेऊया. भाकरी आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. इथे आपली भाकरी दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झालेली आहे. काढून घेऊया. याच पद्धतीने आपण दुसरी भाकरी सुद्धा थापून घेऊया आणि भाजून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपली भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा येत्या मकर संक्रांतीला तुमच्या घरी नक्की बनवा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी आणि आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा.